आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय शिवराय। शुक महाराज येऊन बसलेले आहेत। आसन ग्रहण केल्यानंतर शुक महाराज म्हणतात, परीक्षिते आता कसं वाटतंय? परीक्षिती राजा खूप आनंदाने आणि उत्साहपूर्वक परीक्षिती राजा बोलतात की गुरुजी माझ्या जीवनाचं सार्थक झालं, जीवन सफल झालं। तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे हरी काही उरोने दिवरी, माझ्या जीवनामध्ये काही करायचं शिल्लकच राहिलं असं मला वाटत नाही। माझ्या अंतरात सर्व सुचिरभूतपणा आला। तुकोबराय म्हणतात, होय न येणे कळसा आले स्थिरावले अंतरी, आणि म्हणून अंतकरण वृत्ती स्थिरावण्याकरता परमार्थ करायचा, तो भाग आणि तो आनंद मला भागवत ऐकून मिळाला। आणि म्हणून परमार्थ म्हणजे महाधन जोडी देवाचे चरण, वावया जतन हे उपाय लाभाचे। तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे। आता मला विचारायची गरज नाही माझं कल्याण कशात आहे, असं भागवत तुम्ही मला सांगत राहा। मला आता विचारू सुद्धा वाटत नाही। जोपर्यंत मला काही कमी वाटायचं, आता माझ्याकडे काही कमीच राहिलं नाही, त्यामुळे आणखी काय माझा आनंद द्विगुणित होईल असं मला सांगत राहा तुमच्या मताने। कारण संत हे दयेचे सागर असतात। साधू संत माय बाप जे का दयेचे सागर, साधू संत माय बाप जेही केले कृपादान, मस्तकी ठेविला कर जेही केले कृपादान। माया मोह निरसली शुद्ध झाले कलेवर, माया मोह निरसली म्हणजे संतांच्या कृपेने माया जाते, संतांच्या कृपेने मोह जातो, संतांच्या कृपेने दुःख जातं। असं माझं जीवनाचं दुःखच निघून गेलेले, मला आनंद झालेला आहे। आता तुम्ही मला तुमच्या मताने काय सांगायचं ते सांगा। पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। शुक महाराज सुरुवात करतात। शुक महाराज म्हणतात, परीक्षिती राजा तुझा आनंद पाहून मलाही आनंद झाला। तुला भागवत सांगता सांगता माझ्या जीवनाचं सार्थक झालं। कारण परमार्थ करताना हा लोकांकरता करायचा नसतो, तो स्वतः करता करायचा असतो। म्हणून मलाही एवढा आनंद झाला आणि मलाही पुण्य मिळालं की मी कोणाचा तरी उद्धार करतोय। आणि म्हणून जे संत असतात, ज्यांचं जे कार्य असतं ते उद्धाराचं असतं, देवाचं कार्य असतं, धर्माच्या पालनाचं असतं। आणि म्हणून मी स्वतःला सुद्धा मला भाग्यवान समजतो। कारण भाग्यवंत मनोदया शरण गेले पंढरराया। भगवान कृष्णाची कथा सांगणं म्हणजे पुण्याची जोड पाहिजे। अनंत जन्मीचे सुकृत बदरी त्याचे मुखी हरी पैठावय, किंवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी। विठ्ठल हरी कोणालाही आवडत नाही, त्याचं भाग्य असावं लागतं। आणि म्हणून तुला शाप झाला हे चांगलं झालं, नाही तर तू काय भागवत ऐकतोय, तो राजाच्या मधामध्ये म्हातारा होऊन गेला असता। म्हणून काही गोष्टी सुरुवातीला वाईट वाटतात, पण त्या आपल्याला उद्धाराच्या कारणीभूत होतात। दशरथ राजाला शाप झाला श्रावण बाळांच्या आईवडिलांचा, पुत्र विरहाने आम्ही तड़प तड़प के मर रहा हूं, तड़प तड़प के मर रहा हूं। ऐसा तो भी पुत्र विरह से तड़प तड़प के मरेगा, तड़प तड़प के मरेगा। दशरथ राजाला शापातही आनंद वाटला, काही हो माझं, पण मी निपुत्रिक मरणार नाही, मला पुत्र होतील। ब्राह्मणाच्या मुखातून आलेला शाप आहे, म्हणजे शापामध्ये सुद्धा आनंद आहे। असा तुला शाप झाला शृंगेचा, परीक्षिते त्या शापाचं तुझ्या बाबतीमध्ये योग्यच झालं।
नाही तर तुझा उद्धार कुठून होतोय? तुला कुठून भागवत ऐकायला मिळते? अरे अमृतापेक्षा श्रेष्ठ अशी कथा तुला ऐकायला मिळते. तू जिवंतपणे मोक्षाला जाशील. मरण माझे मरून गेले मत्स्य केले अमर, याच देही याच डोळा भोगीचे मुक्तीचा सोहळा. झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्ष्यला ठाव स्मशानीचा. आता तुला मी परशुरामाचा आणि विश्वामित्राचा जन्म सांगणार आहे. परशुरामाचा आणि विश्वामित्राचा जन्म. विश्वामित्राचे वडील राजे होते, गादी राजे. राजाला एक मुलगी झाली, बराच मूलबाळ नाही. तेव्हा मुलगी मोठी झाली, गादी राजाने मुलीचं लग्न केलं. ती एका ऋषीला दिली. रुचिक ऋषी, त्याचं नाव रुचिक. रुचिक ऋषीला बरेच दिवस लग्न करून मूलबाळ नाही. एक दिवस सासरवाडीला गेले जावई आणि मुलगी, रुचिक ऋषी आणि सत्या. गादी ऋषीच्या मुलीचं नाव सत्या. दोघी जणी बोलता बोलता आई आणि मुलगी म्हणते, आई म्हणते सत्या, तुझ्या लग्नाला बरेच वर्ष झाली पण मूलबाळ नाही, आणि तू झाल्यानंतर मलाही मूलबाळ नाही. तुझे जे मालक आहे ना, ऋषी आहेत ना, रुचिक ऋषी फार ज्ञानीय लोक म्हणतात. त्यांनी जर प्रसाद दिला पुररस आणि चरू जर बनवून दिले तर पुत्रप्राप्ती होते, असा लोकांचा अनुभव आहे. म्हणली आई हे मलाही माहित नव्हतं, बरं झालं तू सांगितलं. मुलगी आणि जावई आपल्या घरी गेले आणि ती गोष्ट आपल्या पतीला सत्याने सांगितली. आई असं असं म्हणत होती. रुचिक ऋषी म्हणले आतापर्यंत तुम्ही बोलला नाही, पण मी कशाला माझ्या मनाने माझा मोठेपणा सांगू. तू बोलते तर आपण परत सासरवाडीला जाऊ आणि तिकडं त्या प्रकारचे चरू बनू. असा एक योग्य मुहूर्त निवडला. सत्य आणि रुचिक ऋषी गादी ऋषींच्या घरी म्हणजे सासरवाडीला जावई आणि माहेरी मुलगी आली. आईला विषय सांगितला, माझे मालक तयार आहे चरू बनवायला. शुभ मुहूर्तावर पहाटे उठले, गंगेचं स्नान केलं आणि तांदूळ आणि तूप एका भांड्यात शिजवलं. मंत्र म्हणून त्याचे चरू बनवले, दोघींना दोन बनवले. पण गादी ऋषी हा राज ऋषी होता आणि म्हणून राज ऋषीला राजाचा पिंडा बनवला आणि रुचिक ऋषीला ऋषीचा पिंड बनवला. आणि पत्नीला म्हटलं रुचिक ऋषी सत्य, हे बघ तुम्हा दोघींना दोन पिंड बनवले, एक राज ऋषीचा आहे आणि एक ऋषीचा आहे. मी परस्नान करून येतो, तोपर्यंत रक्षण कर या पिंडांचं. मी आलो का मंत्र म्हणून दोघींना दोन पिंड देईन. हा जो अलीकडचा आहे ना हा तुला आहे, पलीकडचा आहे ना तुझ्या आईला आहे. आंघोळीला गेले रुचिक ऋषी. याच्यातून आपल्याला एक गोष्ट आणखी प्रखरपणे सांगायची, आईन मुलगी जरी असली तरी दोघींना सुद्धा मतभेद आहेत. दोघींना सुद्धा ज्ञानोबराय म्हणतात तसं आहे, कॉम्पिटिशन आहे. जिया उत्तम कुळीच्या होती की गुणलावण्य आथी, ती आणखीन ते न साथी सुतजपणे. आंघोळीला गेले ऋषी. सत्याने आवाज दिला, आई आई इकडे इकडे. हे बघ माझ्या मालकाने दोन चरू बनवले, हा अलीकडचा मला आणि पलीकडचा तुला. आईच्या मनात आलं सत्तेच्या, यांनी स्वतःकरता जरा भारीच बनवला असेल आणि आमच्याकरता थोडा हलकाच बनवला असेल. संशय आला. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात संशयाहुनी थोर पाप नाही याने घोर, ही विनाशाची वाघुर प्राणी यांची. आईने विचार केला, हा जो चरूच बदली करून टाकू. सत्तेला सांगितलं, सत्य कोरड पडली का, जरा पाणी आणते का आतून. सत्य पाण्याला गेले आणि हिने चरू बदली केली. गादी ऋषीच्या पत्नीने चरू बदली केली. बदली केल्यानंतर पाणी घेऊन आले, पाणी पेले. तोपर्यंत रुचिक ऋषी स्नान करून आले. हा म्हणले बसा दोघी जणी शेजारी. हा सत्य तू कुठे गेली नव्हती ना, म्हणले अजिबात नाही, राखणच बसून होते. हा मग तो अलीकडचा हा तुला आहे, तू या बाजूला बस आणि पलीकडून मामींना बसू द्या. मंत्र म्हटले, दोन हात हाताला हात लावले आणि हातावर चरू घेऊन मंत्र म्हणून पहिला सत्तीला दिला.
आता आईने बदली केल्यामुळे तो सत्तीला कुठला गेला, राज ऋषीचा गेला. आणि हा इकडे जो होता ना नुसत्या ऋषीचा, बदली झाला. चरू वगैरे भक्षण केले, मंत्र म्हणले, आता कार्यक्रम संपला. रुचिक ऋषी आणि सत्या संध्याकाळपर्यंत आपल्या घरी गेले आश्रमात. काही महिन्यानंतर डोळ्यांना सुरुवात झाली. नेमका ऋषीचा जो चरू होता ना तो राज ऋषीकडे गेला, राज ऋषीचा सत्तेकडे आला आणि त्यामुळे डोळ्यामध्ये फरक वाढला. रुचिक ऋषी म्हणू लागले, सत्य असं उलट कसं काय होतंय? तुला राजाची स्वप्न पडतात, राज ऋषीची स्वप्न पडतात, तुला नुसत्या ऋषींची स्वप्न पडायला पाहिजे होती, तुला नुसते चिंतनाची स्वप्न पडायला पाहिजे होती. मला असं वाटतंय चरू बदली तर झाले नाही ना, तू कुठं गेली होती का तेव्हा? म्हटले अजिबात नाही. म्हणलं तू म्हणते पण आठवण करून सांग, मी जेव्हा स्नानाला गेलो त्यावेळेला तुला राखण ठेवले, तू जरा जरी इकडं तिकडं हल्ली असली तर बदल होईल. मग तिला आठवण आली, अहो हा मला आठवण नाही. तुम्ही स्नानाला गेल्यानंतर आईला मी बोलवलं, म्हणले हा बघ आपल्या दोघींना 2 चरू म्हणवलेत. तेव्हा आईला काय शंका आली कोणास ठाऊक, आईने मला पाणी आणायचं पाठवलं आतमध्ये. आणि तोपर्यंत आईने काय केलं हे मला नाही सांगता येणार. नक्की रुचिक ऋषी म्हणले, नक्की तुझ्या आईने चरू बदली केली म्हणून तुम्हाला असे डोळे होतात. कौशल्याचे डोळे वेगळे, सुमित्रेचे डोळे वेगळे आणि कैकेयीचे डोळे वेगळे. कैकेयीचे डोळे राजाने विचारल्याबरोबर सांगितलं की रामाला वनवास, भरताला राज्य, कनिष्ठाशी द्यावे राज्यपद. जनात हे निंदे वेद बाह्य कर्म, करिता अधर्म पाप बहु, माझी मस्तकी ठेवावा हा दोष, तुम्हाकडे लेश काही नाही. निंदेतील जन मज वाटे सुख, ऐकताची दुःख राया झाली. राजाला डोळे ऐकून दुःख झालं आणि मग राजा उठून गेला. कौशल्याच्या महालात गेला, ती ध्यानावर नव्हती. सदा समाधिस्थ रामरूप झाली कौशल्या माऊली नामा म्हणे. सुमित्रेचे डोळे, वडिलांची सेवा हारनिशी, आवडे हे एक नावडे अनेक, द्यावे मज एक हेची आता. आणि मग अशा प्रकारे कौशल्याच्या डोळ्यांनी आनंद झाला, सुमित्रेच्या डोळ्यांनी आनंद झाला. पण कौशल्या बोलना म्हणून दुःख झालं. रावणाचा विषय काढला, हिला आठवण आहे का आपलं लग्न बुडावल्याची? रावणाचं नाव काढल्याबरोबर आणि रे धनुष्य मारीन रावणा लंका विभीषणा देणे मे, नाळा निळ्या जांबवंत हनुमंत पाचारा लवकरी, लंके मोठे मोठे माझविन रन तोडीन बंधन सुरवरांचे, विश्वमित्र याग नेन मी सिद्धे, मारीन कुमुदी दोघा जना. अशा प्रकारचे डोळे कौशल्याच्या पाहून राजाला विचित्र वाटलं आणि म्हणून बोलावणं केलं गुरुजींना, वशिष्ठाला. गुरुजी काय झाले पहा, कौशल्याला मी डोळे विचारताय, ती भूतासारखी बोलते. तिला अष्टसात्विक भाव झाले होते. येवणे गुरु पाहे कौशल्याची, तो नावर्तीत आहे अशी अष्टभाव. राजा दशरथ राजा म्हणतो, अरे अरे अरे, श्रावण वधाची आग नाही जळाले, तुझे निर्मिले प्रारब्धाची. गुरुजींना सुद्धा त्या भूतानी जडापलं, गुरुजी सुद्धा तसंच करू लागले. माझं हे नशीब खोटं आहे, माझी दृष्टी नाही आनंदन, म्हणून विघ्न ओढवले. निवारी ये विघ्न वैकुंठ नायका, रक्षिया मालका सुदर्शने, तुझा मी किंकर आजांबुजाक्षा, द्यावी माझा भिक्षा येत आता. राजा म्हणे कैसे विपरीत झाले. त्यावेळेला सावध झाले वशिष्ठ मुनी आणि मग म्हणू लागले, अरे विरंचीचा बाप शिर सागरवासी, योगी ध्याती त्याशी निरंतर. पर्यवनी परत्य वैखरीवनी दुरे, कौशल्याचे उदरी तोच यासे. बोलतसे जे जे नोहे असत्यवाणी, न येऊ दे मनी शंका काय. माझे संचित धन्य धन्य आता, पाहिन मी कांता लक्ष्मीच्या. धन्य 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 अयोध्येचे लोक, राजा रघुवीर पाहतील. धन्य पशुपक्षी स्वपदे तरुवर, राजा रघुवीर पाहतील. त्रैलोक्यात धन्य मीच एक नृपा, नामयाच्या बापा पाशील.
एवढा आनंद झाला, तसे डोळे बदली झाले. ऋषिक ऋषींनी नक्की सत्तेला विचारलं, नक्की चरू बदली झाले म्हणून तुला डोळे वेगळे होतात. केवढा स्टॅमिना होता बघा. आणि तिने कबूल केलं. मग सत्तीला कोण झाला? परशुराम झाला. आणि गादी ऋषीला विश्वामित्र झाला. आणि म्हणून वशिष्ठ ऋषी त्या विश्वामित्राला 100 पोर मानली, तरी पण ब्रह्म ऋषी नाही म्हटले. यावे राज ऋषी, यावे राज ऋषी. विश्वामित्र म्हटला मला ब्रह्म ऋषी म्हणायला पाहिजे, कारण मी 60,000 वर्ष तप केलं. तप केलं, किती केलं, चातुर्मास किती केले याला महत्व नाही. तुमचं फाउंडेशन कसं काय आहे याला महत्व आहे. तुमची वाचा आचारसंहिता कशी याला महत्व आहे. नाही तर त्रिवेणी संगमिना तीर्थ विरमय चित्त नाही ना आम्ही तरी ते व्यर्थ असं होईल. आणि म्हणून अशा प्रकारे परशुराम आला ऋषिक ऋषीच्या घरी. परशुराम नाही, जमदग्नी ऋषी आला. चुकलं आपलं थोडं. ऋषिक ऋषीला जमदग्नी झाला आणि गादी ऋषीला विश्वामित्र झाला. आणि मग जमदग्नी ऋषी आणि रेणुकेपासून ही संतती झाली. परशुराम, राम, यल्लाद, प्रल्हाद अशी 4-5 मुलं झाली. आणि इकडे विश्वामित्र झाला. म्हणून अशा प्रकारे विश्वामित्राचा जन्म जे चरू बनवले होते त्याच्या विरोधात दिशेने झाला. म्हणजे आपल्याला या कथेत असं सांगायचे की आईचं आणि मुलीचं या दोघींना सुद्धा एकमेकांचे सुख जास्त पावत नाही, असा अर्थ याचा झाला. परशुरामांचा सिद्धांत, बाकीचे भाऊ साधे होते, पण परशुराम शूर होता, तो विष्णूचा अवतार होता. त्या जमदग्नी ऋषीला भगवंताने प्रसन्न होऊन कामधेनू दिली होती. रानात पर्णकुटीत राहायचे, कामधेनूकडे जी इच्छा करेल ते जेवण तयार व्हायचे. त्या नगरीचा राजा, महिषावतीचा राजा सहस्रार्जुन होता. त्याला 1000 हात होते. राक्षस वृत्तीचा राजा 1000 हात, परंतु त्यांचे गुरु दत्त महाराज होते. यदू, सहस्रार्जुन आणि जनार्दन स्वामी. एक दिवस शिकारीला म्हणून आपल्या मिलिटरी सहित आले सहस्रार्जुन. आणि तहान भूक लागली, इथे कोणाचा आश्रम आहे काय म्हणून पाहू लागले. आश्रम सापडला. आवाज दिला, बरोबर जमदग्नी ऋषी बाहेर आले होते. परशुराम लाकडं आणायला गेले होते. म्हणले आमची जेवणाची भोजनाची तयारी करा, भूक लागलेली आहे. म्हणले हरकत नाही, तुम्ही स्नान करून येतपर्यंत भोजन तयार होईल. सहस्रार्जुन सगळ्या मिलिटरी स्नानाला गेले. स्नान करून आले तर अन्नाचे ढीकच्या ढीक तयार. राजाने मनसोक्त जेवण केलं, तृप्त झाला. परंतु काही लोक म्हणतात, काही लोकांची बुद्धी अशी आहे, घरात जेवायचं आणि त्याच पात्राला छेद करायचा. घरात राहायचं म्हणजे घराचे वाशे मोजायचे किती आहे, दुसऱ्या दिवशी तोडून चोरी करायला. म्हणले ऋषी महाराज, या जंगलामध्ये कुठे शेती दिसत नाही, तुमच्या घरी काही अन्नधान्याचे पर्वत नाही, एवढे धान्याचे पर्वत काही दिसत नसताना एवढं अन्न बनवलं कसं तुम्ही? म्हणले महाराज काय, भगवंत माझ्यावर खुश झाले आणि मला कामधेनू गाय दिली. किती लोक जरी आली, कामधेनूकडे इच्छा केली का जेवण तयार. आता जेवण तयार झालं होतं, जेवण भोजन झालं होतं, तृप्त झालेला राजा म्हणतोय की ही कामधेनू आपल्याकडे शोभल. ए रानात 2-3 माणसं 4 माणसं राहतात, यांना काय कामधेनूची गरज आहे. आज पाहिजे एवढं अन्न बनवलं, असं दररोज आपण राजवाड्यात बनवू आणि अन्नदान करू. म्हणले महाराज माझी एक इच्छा आहे. जमदग्नीला म्हणतात सहस्रार्जुन. म्हणले काय इच्छा आहे गुरुजी, बोला, तुम्ही राजे आहात. म्हणले ही जी कामधेनू आहे ना, तुझ्याकडे एवढी कामाची नाही, माझ्याकडे जर दिली तर 1000 लोकांना अन्नदान करेल. जमदग्नी ऋषी म्हणले राजा, अरे इथं काय आमची उपजीविकेचं काही साधन नाही, म्हणून भगवंतानी प्रसन्न होऊन दिलंय, त्यामुळे आमचं काय होईल. नाही मला तुमचं काय हो,
पण ही गाय कामधेनू मला देऊन टाका. म्हणले बघा राजे, तुम्ही काय ऐकणार नाही. कामधेनूला एका शिपायाला सोडायला सांगितल्याबरोबर कामधेनूच्या सर्व शरीरातून सैन्य निघालं आणि सर्व त्या सैन्यांचा निपात केला. गायी सोडायला लागल्याबरोबर गायीच्या सैन्यांनी यांना बरेच मिलिटरी साफ केली. सरचा अर्जुन पाहत होता. माझ्या अर्जुन सोडायला गेला. अर्जुनाने खूप शक्ती लावली. तेव्हा परशुरामाचे वडील जमदग्नी ऋषी गेले. म्हणले राजा, अरे तिची इच्छाच नाही रे, नेऊन फायदा नाही होणार. त्या नामदेवाच्या घरी सोन्याचा दगड आणला, पण ज्याच्या जमिनीतून आणला त्यांच्या तोंडाला पाणी सुटलं. आणि परत दगड घेऊन गेले आणि कपड्याचे पैसे देऊन टाकले. त्यांनी घरी नेला तो दगड दगडच झाला. तो कोणाकरता झाला होता हे महत्वाचं आहे. जमदग्नी म्हणले ती गाय जरी नेली तरी तुमच्याकडे फळ देईल असं मला सांगता येत नाही. म्हटलं नाही नाही, काय होईल ते मी बघल. जमदग्नीचा बाजूला मिलिटरीच्या ताकदीवर सारून पाडलं त्याला. मध्ये रेणुका आली. रेणुकेवर 21 वार केले आणि गायी बळजबरीने घेऊन गेले. परशुराम लाकडे घेऊन आले दळणाकरता इंधन. सोम आश्रम पाहिला, बाकीचे भाऊ होते. म्हणले काय झालं? म्हणले पहा काय झालं. हे कोण आला होता? म्हणले सहस्रार्जुन आला होता. गायीच्या सैन्याने खूप मिलिटरी संपवली, ती पडलेली आहे, पण त्याने बळजबरीने नेण्याचा प्रयत्न केला. वडील गेले, त्यांना ढकलून दिलं. आई गेले, तिच्या छातीवर 21 वार केले. परशुरामाने त्याच वेळेला शपथ घेतली, माझ्या आईच्या अंगावर ज्याने 21 वार केले असेल 21 वेळा पृथ्वीने क्षत्रिय करून टाकेल. परशु घेतले आणि दान 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 चालत गेला. ही धरणी माता सुद्धा हादरू लागली. गेल्याबरोबर परशुरामाने आवाज दिला, सहस्रार्जुनात ताकद असेल तर बाहेर ये. त्याने पूर्ण मिलिटरी पाठवली. पूर्ण मिलिटरीचा निपात केला परशुरामाने. नंतर तो लपून बसलेला परशुराम परत आले. परत दुसऱ्या दिवशी गेले असतील काही इंधन आणायला. सहस्रार्जुन गपचूप आला आणि जमदग्नी ऋषीचं शिर तोडून घेऊन गेला. बाकीच्या भावांची ताकद नाही चालली. परत ह्या अवस्थेत पडलेली 21 वार झालेली रेणुका परशुराम आल्यावर म्हणले बाळा बघ काय झालं हे. तो त्यांची मिलिटरी मारली, कारण त्याची घरची मिलिटरी 1000 मुलं. त्याने तुझ्या बापाचं शिर घेऊन गेला. ठीक आहे म्हणला, धड राहू द्या, मी येतो जाऊ. याला आणि त्याचं शिर उडून आला आणि वडिलांचं शिर घेऊन आला. परशुराम म्हणजे विष्णूचा अवतार. त्यांच्याजवळ कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती होती. वडिलांचं शिर आणलं आणि परत जिवंत केलं. कारण वडिलांनीच त्यांना शिकवलेलं होतं. एक दिवस गंगेवर पूजा करता पाणी आणा म्हणून सांगितलं रेणुकेला. रेणुका त्या मच्छ्याच्या जोडप्याचा खेळ पाहत होती, त्यामुळं तास होऊन गेला. पूजेला पाणी लेट झालं. आल्याबरोबर जमदग्नी विचारलं काय करत होती एवढा वेळ? म्हणले काय नाही, चालता चालता. नाही नाही मला कळतंय तू काय पाहत होती. परशुरामानं सांगितलं माझ्या आज्ञेचं पालन केलं नाही, माझी पूजेला वेळ झाली, हिचं शिर उडव. परशुरामाने शिर उडवलं आईचं. मग म्हणजे बा तो पितृ आज्ञा पाळली. बोल काय पाहिजे? म्हटलं माझ्या आईला उठव. लगेच उठवलं. आणि त्यावेळेचं ते ज्ञान परशुरामाकडे होतं, त्यांनी वडिलांना उठवलं. सहस्रार्जुनाला संपवलं, मिलिटरी घरची संपवली. आणि मग 21 वेळा घेतलेली शपथ पूर्ण करण्याकरता राजे लोक माजले. जे राजे शरण आले त्यांना नाही मारायचं. जे लोक अत्याचार करतात, आर्यजात माजवतात, त्या सर्व राजांना संपवलं. असं 21 पिढ्या 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केले आणि त्याचा राजा तो नाही झाला. मग हे नसतं आलं वर्णन इथं.
ब्राह्मणांना दान देऊन टाकले, पूर्ण पृथ्वीत दान देऊन टाकले. ते ब्राह्मण असे म्हणले, दान दिलेल्या पृथ्वीवर तू आवरायचं नाही. परशुराम म्हणला, कमाल यांची, मग मी कुठं राहू? तू या पृथ्वीवर यायचं नाही, दान दिलेल्या वस्तूवर तुमचा अधिकार नाही. परशुरामाने डोकं चालवलं आणि कोकणामध्ये जाताना एक डोंगर आहे, परशुराम मंदिर आहे तिथं. तिथून समुद्राला आज्ञा केली, मला जागा पाहिजे. समुद्र म्हटला, नाही जमणार. म्हटला, जमणार नाही तर धनुष्याने उडविल, त्यापेक्षा बऱ्या बोलाने गोड बोलून मला जागा दे. मग समुद्राने सांगितलं, तुम्ही या डोंगरावरून तुमची परशु फेकाल, ती परशु जिथपर्यंत जाईल तेवढी जागा तुम्हाला मिळाली म्हणून समजलं. मग त्या डोंगरावरून आज जे मंदिर आहे तिथून परशु फेकली, ती परशु जिथं पडली समुद्र तेवढा मागे हटला. त्याला परशुराम भूमी नाव आहे आज, परशुराम भूमी. ही परशुरामाने आपली दिलेली प्रतिज्ञा शपथ पूर्ण केली आणि सुखाने अशा प्रकारचं राज्य केलं. ते परशुराम तप करायचे आणि आर्यात एक माजलं का तिथं जाऊन त्याला शासन करायचे. म्हणजे तपही चालू आणि संरक्षणही चालू. आता अवतार संपवायची वेळ झाली. नेमकं विश्वामित्राच्या यज्ञाचं रक्षण करण्याकरता रामाला न्यायला विश्वामित्र आले. दशरथ राजाला वाटलं, नवसा सावयासानी झालेली माझी मुलं आणि यांना युद्धाला मागायला आला हा. राजाने सांगितलं, माझी मिलिटरी येतो, मी येतो, पण या कोवळ्या मुलांना नको मागू. विश्वामित्र अड्डी म्हणला, नाही ना, मला राम लक्ष्मणच पाहिजेत. राजा रडू लागला, या मुलांना कसा देऊ मी? वशिष्ठांना कळालं. वशिष्ठ म्हणले, महाराज अहो हे तुला मुलं वाटतात, त्यांची शक्ती ओळखली विश्वामित्राने आणि म्हणून त्यांना दोघांनाच मागतात. ते काही काळजी करू नको, मी आहे, तू देऊन टाक. राम लक्ष्मण घेऊन गेले विश्वामित्र. जाता जाता भली मोठी राक्षसी त्राटिका. विश्वामित्र म्हणले, अरे माणसं खाती, सांभाळ रामा. एवढं छिदमी आशय केलं, विश्वामित्र घाबरला. राम म्हणला, काळजी करू नका. एका बाणामध्ये तिचा छेडछेद केला, त्राटिका संपवली. बिंदास राजा, यज्ञ कर विश्वामित्रा, काही काळजी करू नको, कारण राजऋषी होता. सुभाव आला, मारीच आला, मेलेले मुर्दे यज्ञात टाकायला लागले. भगवान रामाने सुदर्शन चक्र यज्ञावर ठेवलं. पडले वरून मुर्दे जरी पडले तर त्या चक्राने बाहेर फेकले जायचे. शेवटी अशा प्रकारचा बाण सोडला, नुसत्या बाणाच्या पिसुऱ्याने तो सुबाहू जो पडला ना चित्रकूटावरून, लंकेमध्ये जाऊन पडला. त्याच्याबरोबर जो मारीच होता तो सुद्धा पडला. यज्ञाचं रक्षण झालं. वर्षभर यज्ञ झाला आणि जनक राजाने पत्रिका पाठवल्या त्या विश्वामित्राला, माझ्या मुलीचं लग्न आहे, लग्नाला या. अयोध्येला पत्रिका पाठवल्या नाहीत. विश्वामित्र म्हणला, मी लग्नाला चाललोय, तुम्ही येत असेल तर चला. कारण ऋषी मंडळींना पुढचा इतिहास कळतो अगोदर. रामाला लक्ष्मणाला बरोबर घेऊन गेले लग्नाला. बगीच्यामध्ये सीता फुलं तोडत होती. सीतेचं रामाची नजर झाली. त्याच वेळेला सीता रामाला आणि राम सीतेला अनुरूप अशा प्रकारच्या मनात भावना तयार झाली. विश्वामित्राबरोबर दोन राजकुमार आहे म्हणून त्यांना जागा दिली चांगली राहायला राजाने. अशा प्रकारे लग्नाचा दिवस आला. त्या मुहूर्तावर सीतेच्या हातात मालिका दिली, वर मालिका. पूर्वीच्या काळी लग्नात पण असायची. जो हा पण जिंकेल त्याला नवरी माळ घाले. त्यावेळेला पण असा होता, शिवधनुष्य होतं, शिवधनुष्य. तो परशुराम एक दिवस जनकाकडे गेले होते अगोदर आणि परत निरोप घेऊन निघताना पाहिलं तर धनुष्य बाहेर नाही. राजा धनुष्य रे, त्यालाही कळाने काय झालं. तेवढ्या सीता आली गोडा गोडा करीत धनुष्याला. परशुराम म्हणलं, अरे धनुष्य एवढं वजनदार आहे ना, हे घोडा घोडा करीत आली. ही मुलगी साधी नाही.
तेव्हा हिच्या लग्नामध्ये असा पण लाव तू, या धनुष्याला जो प्रत्यंचा लावेल चढवेल त्यालाच माझी मुलगी माळ घालेल, वरमाला घालेल. ते धनुष्य परशुरामाने तिथंच ठेवलं होतं. ते धनुष्य सोमवती अमावस्येला स्नानाला घेऊन जायचं. शरयूवर 12 बैल वाढायला लागायचे. ते धनुष्य सीता घोडा घोडा करून खेळत होते. म्हणून ते धनुष्य परशुरामान तिथेच ठेवून गेला. आणि ते धनुष्य पणाला लावलं होतं अशा मोठ्या स्टेजवर. या धनुष्याला जो प्रत्यंचा चढवेल त्याला माझी मुलगी वरमाला चढवेल. खूप लोक उठले पण धनुष्य पाहूनच खाली बसले. रावण सुद्धा आला होता. रावणाने धनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला, उचलले. पण उचलता उचलता सीतेने सगळ्या 33 कोटी देवांना आव्हान केलं, याने धनुष्याला प्रत्यंचा लावली तरी मला हा पसंत नाही. तेव्हा सगळ्या देवाने धनुष्यावर बसा, त्याला उचलता नाही आलं पाहिजे. सगळे देवता येऊन बसले तरी त्याने उचललं. कारण 33 कोटी देवाने बंदिवान केलं होतं एवढी शक्ती. पण देवांनी वर उचललं, एवढं वजन वाढवलं ना, रावण छातीवर घेऊन पडला प्रत्यंचा चढवायच्या अगोदर. रावणाच्या तोंडातून रक्त आलं. धनुष्य उचलायला कोणी राजा सुद्धा धावानी. रावण विवळू लागला. जनक राजाने आवाज दिला, कोणी क्षत्रिय नाही का एवढ्या राजांमध्ये? कोणी वीर्यवान नाही आहे का? की क्षत्रिय पृथ्वी झाली का? कोणी राजा बोलायला तयार नाही एवढे राजे. पण लक्ष्मण म्हणलंय, राजा वीर्यवान नाही, क्षत्रिय नाही, काय बोलू नको. माझ्या दादामध्ये एवढी ताकद आहे ना, पृथ्वीचा संहार एका बाणात करेल. का नाही, एक बाणी आहे, एक पत्नी आहे, एक वचनी आहे. राम म्हटला, लक्ष्मणा शांत राह. त्यावेळेला विश्वामित्रांनी रामाकडे पाहिलं. रामाने विश्वामित्राला नमस्कार केला आणि धनुष्य एका हाताने फारकणी वर केलं, दुसऱ्या हाताने प्रत्यंचा चढवताना धनुष्य काडकणी मोडलं. माझ्या धनुष्य मोडल्याचा आवाज आला. परशुरामाला तिकडं तप करताना कळाला. परशुरामाला राग राग माझं धनुष्य कोणी मोडलं? ते शिवधनुष्य होतं. कोणी म्हणलं? त्याचा जेवढा आवाज आहे. तोपर्यंत सीतेने रामाला वरमाला चढवली. नवरा नवरी खुर्चीवर बसले. परशुराम दान दान पाय आपटीत आला. कोणी म्हणलं माझं धनुष्य? लक्ष्मण पुढे आला. कोणी म्हणलं? म्हणजे पानाला लावलेले धनुष्य मोडलंय, प्रत्यंचा चढवताना मोडलेला आहे. काय समजतो तू? आहे कोण तो? राम म्हणला, लक्ष्मण अरे शांत राय, शांत राय, हे एकदाच ऐकत आहे. लक्ष्मण शांत झाला. राम एक नाही, दोन नाही, काही नाही. परशुराम म्हणला, कोणी मोडला? वर मला घातली म्हणजे तूच मोडला? म्हणले, हो, माझ्याकडूनच झालंय तसं. एवढा बोलला परशुराम, तरी रामाने एक शब्द नाही. त्यामुळं त्यांची संयमशीलता पाहिली, संयम पाहिला आणि परशुराम खुश झाले. म्हणले, रामा त्याचं दुःख नाही रे, पण कोण वीर आलाय धर्माचं रक्षण करण्याकरता, हे पाहण्याकरता मी आलो. आणि रामाला आलिंगन दिलं परशुरामाने. आता माझा अवतार संपणार आहे, तेव्हा माझ्यातला शक्तिपात रामात करायचा म्हणून आलिंगन दिलं. ज्ञानोबराय सांगतात, हृदया हृदय एक झाले, ये हृदयचे ते हृदय घातले, दैत्यन मुडता केले आपणाशी अर्जुना. अर्जुनाला जसा शक्तिपात केला तसा परशुरामाने रामाला शक्तिपात केला. बॅच म्हणला, माझं कार्य संपलं, इथून पुढचा भार तू सहन करायचा, मी जातो वनात, परत येणार नाही. म्हणून परशुराम निघून गेले. असा या परशुरामाचा आशीर्वाद रामाला मिळाला. रामाचं सीतेचं लग्न करायचं, फक्त वरमाला घातलेली आहे. पण ही सीता सापडलेली आहे जनकाला. सीता ही कोण आहे? पूर्वीची पद्माक्ष राजाची मुलगी आहे. पद्माक्ष राजाला मूल बाळ नाही. त्याने भगवान विष्णूची प्रार्थना केली, मला मूलबाळ पाहिजे. म्हणलं, ठीक आहे, तुम्हाला मुलगी होईल, पण त्या मुलीच्या लग्नामध्ये तुमचा अंत होईल. म्हणजे हरकत नाही, हो दे, पण मला हो दे मुलगी. मुलगी झाली. मुलगी एकदम सुंदर अशा प्रकारची मुलगी. ती मोठी झाली, तिच्या लग्नात पण लावला. माझ्या मुलीच्या
योग्य असा वर असेल त्याला माझी मुलगी मिळाली. खूप राजे आले. मुलीने सांगितलं मला सावळ्या वर्णाचा नवरा पाहिजे, शूर पाहिजे, उंच पाहिजे. राजे म्हटले सावळ्या वर्णाचा कोण आहे बुवा? काळे आहेत नाही तर गोरे आहेत, सावळा कुठे कोण? तिला नवरा सावळा पाहिजे होता, म्हणजे विष्णूचा अवतार पाहिजे होता. ह्या राजाने काय पण मांडला म्हणून बाकीच्या राजाने त्या पद्माक्षय राजाला संपवलं. काही लोकांनी ते अग्निसंस्काराला नेलं प्रेत. दुसरा टेम्पररी राजा बसवला. त्या प्रेताच्या बाजूला ही मुलगी प्रदक्षिणा करू लागली. लोक घरी निघून गेली. रावण कैलासातून येत होता. म्हटलं एवढी सुंदर मुलगी एवढ्या आहे इथं, नदीच्या काठावर कोण नाही. रावण खाली उतरला. त्या मुलीला धरायला जाताना मुलीने उडी टाकली अग्नीत. रावण तिथे थांबला 2 दिवस. चिता थंड झाली, पाणी मारलं आणि आपण जसं सावरतो तशी ती राग बाजूला काढली. त्याच्यात 2 हिरे सापडले. ते हिरे एका छोट्या पिढीत घेऊन घरी गेला. संध्याकाळी मंदोदरीला म्हणला तुझ्याकरता भेट आणली, 2 हिरे आणलेत, ती पेटी इकडं आण. मंदोदरीला पेटी कुठे उचलते? म्हणजे अहो ती उचलत नाही. काय उचलत नाही? एवढं वजन आहे का? 2 हिरे आहे फक्त. रावणाने जाऊन पाहिलं, तिथंच खोलली तर आतमध्ये एक सुंदर मुलगी होती. म्हणजे हे कुठून आणलं? म्हणले नदीच्या काठावर जनकाच्या राज्यात मिळाली. अहो हे मुलगी नाही, हे अवधस आहे, तुम्हाला संपवेल, ती नेऊन टाका. या नेमकं जनकाचं न्याचं बरं नव्हतं ना, त्याच्या शेतात पुरली पीठ. दुष्काळ पडला म्हणून सोन्याचा नांगर चालू केला. त्या नांगराला लागली, फाळाला शीत म्हणतात, आणि त्या शीताला लागली म्हणून हिचं नाव सीता ठेवली. मग आपल्या भावाच्या 3 मुली होत्या. राजाला पत्रिका पाठवली आणि मग दशरथ राजा आला आणि मग त्या 3 भावांच्या मुलींना लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न. लक्ष्मणाला जे दिली ती, भरताला जे दिली ती, आणि शत्रुघ्नाला श्रुतकीर्ती, भरताला मांडवी आणि लक्ष्मणाला उर्मिला. लग्न लागलं. 2 दिवस राहिल्यानंतर लग्न. परत आपापल्या घरी म्हणजे अयोध्येला वऱ्हाड आलं. परीक्षिता आपली कथा या ठिकाणी विश्राम घेते.